तथागत भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती राजश्री शाहू महाराज, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, तमाम भारतातल्या समतावादी संत महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करून आज तुमच्या आमच्यासाठी आमच्या पुढच्या पिढींचं भविष्य हे गुलामीत जाणार नाही, स्वाभिमानाने जगता येईल याच्यासाठी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर मुठीमध्ये आपला जीव घेऊन या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची ताकद वाढवण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आम्हाला काम करायचं आहे। आणि या नांदेड जिल्ह्यामध्ये विधानसभेला दक्षिणमधून फारुख अहमद सर उभे आहेत, उत्तरमधून इंजिनियर प्रशांतजी इंगोले उभे आहेत। यांच्या सहित या नांदेड जिल्ह्यातल्या संपूर्ण उमेदवारांना प्रचंड बहुमताने आपल्याला निवडून देऊन श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं आयुष्य आपल्याला वाढवायचं आहे। आज बाळासाहेब आंबेडकरांची एंजिओप्लास्टी झालेली असताना, ऑपरेशन झालेलं असताना सुद्धा या समग्र महाराष्ट्रामध्ये ते फिरत आहेत। आमचा नेता स्वाभिमानी आहे, आमचा पक्ष स्वाभिमानी आहे। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, स्वाभिमानी लोग ही संघर्ष की भाषा समझते हैं, स्वाभिमानी लोग ही संघर्ष की भाषा समझते हैं। जिनका स्वाभिमान मरा होता है वो लोग गुलाम होते हैं। मुर्दा लोग मिशन नहीं चलाते और जिंदा लोग मिशन को रुकने नहीं देते। डर डर के कोई भी लम्हा गुजारा न जाएगा और कोई भी जंग में हमें मारा न जाएगा। अरे 20 नवंबर को 1 मिनट की वफादारी रखो यार, ताकि कोई भी संविधान का कातिल, आरक्षण का कातिल दोबारा संसद में न जाएगा। भारतीय संविधानाचं रक्षण झालं पाहिजे। आणि आता या ठिकाणावर श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना विश्वास द्यायचा आहे की बाळासाहेब आंबेडकर साहेब, आम्ही तुम्ही म्हणाल तर या 9च्या 9 विधानसभेच्या सीटा आणि खासदारकीच्या अविनाजीची सीट आहे नांदेड जिल्ह्यातली, खासदारासहित आम्ही 9 आमदार या नांदेड जिल्ह्यातले काढून देऊ। आणि दक्षिणची आणि उत्तरची सीट मी साहेबांसमोर आता सांगतोय, या दोन्ही सीट साहेब पक्क्या आपल्या विजयी झालेल्या असल्यासारख्या आहेत। साहेबांना एकदा हात वर करून सांगा की साहेब, आम्ही सगळे गॅस सिलेंडर शिवाय आम्ही आमचं मतदान करणार नाहीत। आमचा प्राण गेला तरी चालेल, पण साहेब शेवटच्या श्वासोश्वासापर्यंत आम्ही तुमच्या सोबत राहू। मी या ठिकाणावर माझं लांबलेलं भाषण थांबवतो। सर्वांचं मंगल हो।